राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला कल्याणमध्ये जोरदार खिंडार पडला आहे। कल्याण एपीएमसीचे माजी सभापती तथा संचालक भरतभाऊ गोंधळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं नेतृत्व मान्य करत महेश तपासे आणि मनोज प्रधान यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे। ठाणे येथील पक्ष कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी गटनेते अभिजित पवार, ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश बर्डे, ठाणे महिला अध्यक्ष मनीषा भगत, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, मिलिंद बनकर उपस्थित होते। कल्याण आणि परिसरात सक्रिय असलेले अजित पवार गटाचे हे कार्यकर्ते असून शरद पवार यांची विचारधारा आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भरतभाऊ गोंधळे, प्रदेश सचिव रवींद्र कृष्ण परटोले, ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष ज्योतिताई वाघमारे, बंजारा समाज कल्याणचे अध्यक्ष सागर राठोड, युवती अध्यक्ष आम्रपाली लोखंडे, मारुती खांडगे, ठाणे ग्रामीणचे उपाध्यक्ष निलेश कडू, अंबरनाथच्या आरती उबाळे, सविता कांबळे, चंद्रकांत लोखंडे यांच्यासह शेकडो जणांनी प्रवेश केला आहे। यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत केलंय। वाट चुकलेले लोक एक ना एक दिवस स्वतःच्या घरात येतच असतात। सत्ता सोडून जेव्हा कार्यकर्ते परत येतात तेव्हा समजून जा की सत्ता चुकीच्या दिशेने जाऊ लागली आहे। त्या पक्षात घुसमट होत असल्याने हे सर्व मोकळा श्वास घेण्यासाठी आमच्याकडे आले आहेत असं त्यांनी सांगितलं। तर गोंधळी यांनी आपण अपेक्षा ठेवून आलेलो नाही, आम्ही शरद पवार यांचे समर्थक आहोत, संघटनेचे काम करणार आहोत। सामोरे यावं यांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत आहे। विश्वासजी मिरकुटे, सविताताई कांबळे, कृपया चंद्रकांतजी लोखंडे यांनी सुद्धा सामोरे यावं। चंद्रकांतजी लोखंडे, निलेश भाऊ कडू हे माजी सरपंच वरपगाव यांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस परिवारामध्ये प्रवेश होत आहे। यानंतर कल्याण ग्रामीण आनंदाची गोष्ट आहे। काही माणसं मार्ग चुकले होते। भूला बिछड़ा हुआ घर लौट आता है तो उसे दिल से लगाना चाहिए। भाजप आणि शिवसेनेत काय चालू आहे ह्याच्याबद्दल मतप्रदर्शन करण्याची मला तरी काय आवश्यकता वाटत नाही। करवाढीला आमचा विरोध असणार आहे। महासभेमध्ये तसं सध्या बोलण्यात काय अर्थ उरलेला नाही। ते एका मिनिटात सूचनेसह मंजूर करून टाकतात। त्यामुळे हा कुठे गटनेता आहे, त्यामुळे आमचा गटनेता इथे उपस्थित आहे। कितीही बोलायचं ठरवलं तरी बोलायला काही संधी मिळत नाही आणि त्यामुळे आम्ही आमचे जे काही विचार आहेत ते लेखी स्वरूपात महापालिकेत अध्यक्ष मनोज प्रधान, विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि गटनेते अभिजित पवार यांच्या सहीनिशी पाठवणार आहोत। मंजुरी नाही दिली, सूचनेसह मंजूर, तर सूचना घ्या ना। आता त्याच्या सूचना आहेत ना, विरोध त्याचा तिथे विरोधाला काही जागाच नाही ना। तुम्ही आता 4-5 महानगरपालिका हे कव्हर केल्यास महासभा, काय कोण बोलू शकतो आणि काय होतं तिथे? हम करे सो कायदा। काल महानगर लोकसत्तेने अख्ख्या अर्थसंकल्पाची चिरफाड केली आहे, अख्ख्या आर्थिक परिस्थितीची चिरफाड केली आहे। याच्यावरती काय उत्तर आहे का यांच्याकडे? म्हणजे तुम्ही वाटेल तसा खर्च करायचा आणि लोकांच्या खिशातनं पैसे काढायचे, हे कुठलं नवीन धोरण आहे? आमची मागणी आहे थेट प्रक्षेपण करा, म्हणजे जे दूध का दूध पाणी का पाणी ठाणे महानगरपालिकेत चालतं काय हे नेमकं लोकांना समजेल। काम करणार कुठल्याही पदाच्या हे विचार करून इथं आलो नाही। मी अपेक्षा करू, मी मोठ्या साहेबालाच मानणारा कार्यकर्ता आहे, पण त्याच्या मागचे रिझन सगळ्यांना माहीत असेल, नेते मंडळींना, आवड साहेबांना जास्तच माहीत असेल। तर ठीक आहे, थोडे दिवस तिकडे काढले, पण आणि दादा आहे तिथे असताना मी पक्ष सोडलं आहे। दादा गेल्यानंतर पक्ष सोडला नाही, आहे तिथे असताना पक्ष सोडलेला आहे आणि आजही दादाच। आता हे सोडून ना पक्ष लोक का सोडतात, कशासाठी सोडतात? शेवटी एखाद्या घरामध्ये जेव्हा आपली घुसमट होते तेव्हा त्या घुसमटीतला तो माणूस विचार करतो, मी ज्या पक्षात आलो त्या पक्षामध्ये किती मोकळी हवा होती, मग तो त्या पक्षात परत जातो मोकळी हवा खायला।
तेव्हा हा प्रश्न निरर्थक असतो की तुम्ही का सोडली, मग तिथे काय झालं, मग कशाला झालं, असं झालं तसं झालं. काय नाही, तिथे घुसमट होती ती मोकळ्या हवेत येण्यासाठी, म्हणून ते आमच्याकडे आलेले. बाकी उत्तर काही नाही. आपण महाराष्ट्रातल्या मुलींना जेव्हा साथ घालतो तेव्हा जिजाऊच्या लेकी, सावित्रीच्या लेकी असंच म्हणतो. त्याच्यामुळे जर त्यांनी तसा साथ घातला तर चूक काय? चूक काहीच नाही आहे. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे, मी आधीच आत्ताच त्या 1.5 वर्षाच्या चिमुकलीवरनं बोललेलो आहे.